राज्य सरकारमध्ये युतीच्या संदर्भामधला कुठलाही असा निर्णय अद्याप झालेला नाही। लोकल परिस्थितीवरती अवलंबून आणि त्या लोकल नेत्यांनी निर्णय घेण्याचं आहे असं ठरलेलं आहे। जर स्थानिक परिस्थितीवर एकमत होत असेल तर स्थानिक परिस्थितीवर वेगवेगळ्या आमच्या युतीच्या जे काही पदाधिकारी आहेत किंवा आमदार आहेत यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचा या ठिकाणी आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत। त्या संदर्भामध्ये चाचपणी आमची सुरू आहे, आढावा घेतो आहे। काही जिल्हा काही तालुक्यामध्ये जमेल, काही नगरपालिकेमध्ये जमणार नाही। तिथे ताकद आहे, तिथे जास्त आमची आहे किंवा आमच्याशिवाय कोणी युती करणार नाही अशा सगळ्या नगरपालिकांमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत। पण आज विजय वडेट्टीवार व भाईजगताप यांनी एकला चालवता नारा दिलेला आहे, काँग्रेसने काय बोलणार? चांगली गोष्ट आहे, त्यांनी एकला चाललंच पाहिजे। त्यांना एकला चालल्याशिवाय त्यांना कळणारच नाही की ते कुठे आहात। आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे म्हणतात फक्त 6 नगरपालिकांमध्ये युती होणार आहे, काय बोलणार? आमचे स्थानिक लोकांवरची चर्चा करून निर्णय घेऊ। स्थानिक आमचे जेवढे काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ। दुसरा अजितदादा म्हणतोय की मला अडकवण्याचं काम केले आहे, त्या संदर्भात मी प्रेस देतोच आहे, परंतु ही गोष्ट खरी आहे की अनावश्यक दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी पण स्वतःची धारणा आहे। दादांच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो की दादा स्वभाव कसा आहे। दादा चुकीचं काम आयुष्यात कधी करत नाही, त्यामुळे उगीचच काही कारण नसताना मीडियाने या सगळ्या गोष्टी लावून धरल्या आहेत किंवा विरोधी पक्षाने उगीचच दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे। तशा प्रकारचं कुठलंही काम दादा करू शकत नाही हा माझा आत्मविश्वास आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आहे। अशा प्रकारचं काम दादाच्या हातून घडणे शक्य नाही। दुसरा एकनाथराव खडसे म्हणते जेव्हा माझ्यावरती आरोप आला होता तेव्हा मी राजीनामा दिला होता, तर अजितदादा का राजीनामा देत नाही? पण नुसते आरोप करणं बरोबर नाही। तुमच्यावरती आरोप झाला तर तुम्ही ते सिद्ध करायला पाहिजे ना, दोषारोप म्हणून। आम्ही जाहीरपणे सांगतो की जे काही चौकशी आहे चौकशी करा, चौकशीला आम्ही सामोरं जातो। तुम्हाला दोषी आढळलं तर दादा जातील ना, दादा राजीनामा पण देतील। दोषी तर कळू द्या एकदा, दोष आहे की नाही। दोष नसताना तुम्ही उगीच कोणावरही शिंतोड उडवणार का? हा एक मोठा भाग आहे ना। 2015 मध्ये जो गुन्हा दाखल झाला होता कृषी विद्यापीठाच्या टीमने दाखल केला होता, त्यामधले आरोपी व आताचे आरोपी हे दोघींकडे सारखेच आहे। तरी मला माहिती घ्यावी लागेल, मला सांगता येणार नाही कोण ते 2015 मध्ये कोण आरोपी होते। कृषी विद्यापीठाने ते सांगितले होते की जमीन आमची आहे, तहसीलदारांनी ती जमीन सोमोटो करून ती माहिती घेऊन तुम्हाला बोलतो मी अजून माहिती घेतलेली नाही, त्या संदर्भात माहिती घेतो आणि सांगतो। दुसरा राज्यामध्ये राष्ट्रवादीचे किती सीट निवडून येतील? राज्यामध्ये तर राष्ट्रवादी नंबर 1च्या आसपास राहील असा आमचा अंदाज आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये माजी आमदार, माजी खासदार, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, आजी नगरसेवक ज्यांचे फार मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद सदस्य आहेत, जिल्हा परिषद सभापती आहेत, पंचायत समितीमध्ये सभापती आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, फार मोठ्या प्रमाणात आवक आहे। त्यामुळे आमच्याशी युती केली तर सर्वांना फायदेशीर राहील, युती नाही केली तर सर्वात जास्त आघाडीवरती आम्हीच राहू। भुसावळमध्ये भाजपसोबत युती होणार आहे का ते सांगता येणार नाही। ते लोकल का आमच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्यावर चर्चा करण्यात येईल आणि मग तो निर्णय होईल। जसा आमदार सावकारे म्हणताय की एकला सर्व असं नाराज ते ज्यांना आमच्यावर युती करायची नसेल तर आम्ही स्वतंत्र आहोत। ज्यांनी आमच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यावर आम्ही युती करू। ज्यांना करायची नसेल त्यांच्याकडे आमच्याकडं स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वतंत्र माणसं आहेत, उमेदवार आहेत, त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून निवडणुकीला सामोरं जाऊ। दुसरा जामनेरमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप खोडपे हे आपल्याला भेटून गेलेले आहेत, तर जामनेरमध्ये युती राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत होणार आहे का? न व्हायला काय झालं, आम्ही कोणाबरोबर युती करायला तयार आहोत। त्यामुळे असं काही नाही आहे की युती होईल किंवा ना होणार नाही। समोरच्याकडनं प्रस्ताव आला आणि तो आम्हाला मान्य असला तर आम्ही तो ॲक्सेप्ट करू, मान्य नसला तर आम्ही नाही सांगू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।